एखादी जर गोष्ट आपल्या नशिबात जर असेल तर ती कशीही मिळते, आणि जर नशिबात जर नसली तर तुम्ही काही प्रयत्न केला तर ते तुमच्यापासून तेवढीच लांब जाते. कुठली गोष्ट मिळण्यासाठी जे म्हटलं जाते की काळ वेळ हा फार आवश्यक आहे, तर जाकीरच्या बाबत अशीच गोष्ट झालेली आहे. किती वेटिंग आहे? 4थी वेटिंग अमरावतीची खुललेली आहे, जे आजपर्यंत कधी झालेलं नाही आहे. म्हणजे अमरावतीला लागणं हे जाकीरच्या काय नशिबात होतं, आपण असंही म्हणू शकतो. ठीक आहे. आणि बघा ती परिस्थिती, तो काळ त्या ठिकाणी येऊन गेलेला आहे, आणि जाकीर या ठिकाणी आता अमरावतीला लागलेला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अमरावतीमध्ये आपल्या चांदूर बाजारमधले जे आपल्या परिचयाचे आहे टोटल 6 लोक लागलेले आहेत. 5 तर तुम्ही बघितलेलेच आहे. एक माझ्या गावची मुलगी आहे भारती खैरकार म्हणून, आणि एक अनुप टिंगणे सर आहे जे पोलीस स्टेशनच्या अभ्यासिकेमध्ये होते, त्यांना सुद्धा तुम्ही बघितलेलं असेल. आणि हे आपल्यासाठी म्हणजे छोट्याशा गावानुसार किंवा आपल्या चांदूर बाजारनुसार एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. असे बरेचसे रिझल्ट येणार आहेत. ठीक आहे. फक्त तुम्ही तुमची मेहनत व्यवस्थित करा, आणि मेहनत जर तुमची जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये फळ मिळते. कारण की तुमच्याकडे आज सध्या तरी 4 उदाहरण या ठिकाणी आहे. आता बघा, ह्या 4ही लोकांना जे यश मिळालेलं असेल ना, हे यश एवढं साधं नाही मिळालं. तुम्ही मागच्या वेळेला मुलीची गोष्ट ऐकली असेल, काय काय प्रयत्न केले. मुंबईवरून भंडाऱ्याला जेव्हा फिजिकल होतं, फिजिकलच ना, डॉक्युमेंट्स होतं, तेव्हा फ्लाईटनं गेला होता. विमानाची तिकीट काढली होती, आणि ते तिकीट काढून देणारे माहिती आहे का, आपल्याच सोबत आहे. टेन्शन घेऊ नको, जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत टेन्शन घेऊ नको. आणि मैत्री अशीच असली पाहिजे. मैत्री असावी अशी ज्यात नसावी शंका. कारण की लोकांना पाहिजेच ते वाजव, म्हणजे लोकांना पाहिजेच ते संधी वाजवण्याचा डंका फक्त. आणि आज जसं यांनी बाकीच्या मुलांना घडवलेलं आहे, होऊ शकते आता हे येस लोक तुमच्यापैकी आणखी काही लोकांना मदत करत. तुम्ही जर त्या कंडिशनवर जर पोहोचले किंवा त्या पोझिशनवर आल्यानंतर तुम्ही तुमची ती गोष्ट विसरू नका. तुम्ही इतरांना मदत करा, आणि ही चेन कंटिन्यू चालू ठेवा. आपलं शहर, आपल्याच भागातले सर्व लोक जर लागत असेल तर यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठलीच राहणार नाही. ठीक आहे. मी जास्त वेळ न घेता सुरुवातीला आपण स्वागत करून घेऊ, आणि त्यानंतर आपण जाकीर सरांचं मनोगत सुद्धा या ठिकाणी ऐकणारच आहे. तर मी या ठिकाणी आकाश सर आणि मुजीब सर, प्रशांत सर आणि धीरज यांना सर्वांना आमंत्रित करतो की हे जाकीर यांचं स्वागत करणार आहे. तर बघा मग, तर मी या ठिकाणी मुजीब सरांना आमंत्रित करतो की ते जाकीर संदर्भात काही गोष्टी अशा राहील की जे गोष्टी आपल्याला जाकीर सांगणार नाही, पण त्या संदर्भात आपल्याला मुजीब सर सांगेल, आणि पोलीस भरतीच्या बाबतीत पुढे मार्गदर्शन करतो. आप लोग सब लोग तो नहीं पहचानते होंगे, मुझे जो है जुने वो लोग पहचानते होंगे. मैं मुजीब शेख, भंडारा पुलिस. आणि जाकिर के बारे में ये बताना है. जाकिर जब 10वीं या 11वीं में था तब हम नाजिम, हम सब लोग रूम करके रहते थे. मैं था और मेरे साथ में सिद्धू सिरसाट था, और हम 3-4 लोग रूम करके रहते थे. तब हम सब ग्राउंड पे जब आते थे तो जाकिर के पास एक एमएटी थी के बाबा की, तो नाजिम हमेशा उसके साथ में रहता था. नाजिम उसको साथ में रखता था. तब वो 11वीं या 12वीं में था. तो एक ये जो उम्र रही थी 10वीं 12वीं के बाद, जो उसको मिली वो हमको नहीं मिली, क्योंकि मेरा ये फील्ड में 24 से 25 साल में फील्ड में आया हूँ. मुझे ये फील्ड का कुछ पता नहीं था, कुछ आइडिया नहीं, सिर्फ ग्राउंड करता था. पढ़ाई कुछ नहीं आती थी क्योंकि उर्दू मीडियम से पढ़ा था मैं, और ना मराठी आती थी. बोलते समझने की तो बात बहुत दूर, पढ़ते भी नहीं आती थी. लेकिन हमारे आशीष गवांदे सर थे, सर के दोस्त है, तो वो हम 2 लोगों को पढ़ाते थे, एक निकेत पाटेकर और मुझे तो मतलब उर्दू मेरे को हर मतलब जो गणित सिखाया तो पूरा परफेक्ट उन्हीं के पास से मेरा परफेक्ट हुआ. तो उनकी सबसे ज़्यादा मेहनत है. फिर आकाश सर का क्लास चांदूर बाज़ार में था, क्योंकि आकाश सर और वो दोस्त थे, तो वहाँ से मेरी शुरुआत हुई.
और मैं जब आया ना तो इतने लोग देखा ना तो मैं खुद एकदम अच्छा फील किया मैंने। जब हम थे तो क्लास में ज़्यादा लोग नहीं थे, धीरज सर, मैं और प्रवीण गौड़ी, ऐसे 5-6 लोग और आकाश सर की छोटी बहन थी। हम 7-8 लोग सिर्फ क्लास करते थे तब, और आज इतना बड़ा बोले तो ये रिजल्ट है। इस वजह से आज इतने लोग यहाँ पे बहुत खुशी हुई ये देख के कि इतने लोग यहाँ पे कर रहे हैं, और करना भी चाहिए क्योंकि बाकी जगह पे भी माहौल ऐसी है। क्योंकि मेरे साथ में जो लोग लगे हैं तो लगता कि नहीं अपने एरिया की भी मतलब ज़्यादा से ज़्यादा बच्चे लगने चाहिए। जाकिर कैसा है, जाकिर जब 10वीं-12वीं में था तो बिल्कुल वो टच में था, वो उसका ग्राउंड से कोई लेना देना नहीं था, तब उसका ना एज था, लेकिन फिर भी वो ग्राउंड करता था, साथ में दौड़ता था, और वो जो उसको लिंक मिली तो वो सही दिशा मिली। इस वजह से आज वो उसकी पहली भर्ती और पहला रिजल्ट में वो कामयाब हो गया। और उसकी जैसा जैसा साथ वाले लगते गए तो उसका कॉन्फिडेंस और बढ़ता गया कि नहीं एक दिन मैं भी लगूंगा। और बच्चा था तो उसमें थोड़ा सा एक बचपना रहता, तो वो हिसाब से हम उसको हैंडल भी करते थे, हम बोलते भी थे, डांटते भी थे। यहाँ तक कि उसके अब्बू ने जितना नहीं डांटे होंगे उतना मैं फ़ोन पे वहाँ से ट्रेनिंग पे होने के बाद में भी उसको डांटता था। जब वो बोला मेरा 42 का ग्राउंड बैठा, 42 का ग्राउंड, तो पहले तो वो बोल नहीं रहा था कि ग्राउंड कितना हुआ, कितना बैठा, लेकिन मैं सबसे पूछ के मेरे को पता चल जाता था कि उसका ग्राउंड कितना हुआ। फिर भी मैं उसको बोला कि तूने ग्राउंड इतना कम मारा क्यों, तूने 50 में से पूरे 50 लेना था। क्योंकि ग्राउंड का एक ऐसा है, ग्राउंड के जो मार्क है अपने को पता रहते हैं कि इतना अगर गोला फेंकेंगे तो अपने को इतने मार्क मिलेंगे, लेकिन एग्जाम का ऐसा रहता कौन सा क्वेश्चन आएगा तो वो पता नहीं रहता। अगर वही गोला वो 16 के बजाय 18 का फेंक देता था तो इतना उसको खराब नहीं लगता था, हट नहीं होता था कि 1 मार्क से मैं वेटिंग पे हूँ। मैं तो बहुत से लोग हैं मराठी बस पढ़ रहे हैं, उनको समझ में कुछ नहीं आता, और ऐसे बहुत से, लेकिन जिसको ये पता रहता ना कि 200 कैसे कमाए जाते, वो बंदा बिल्कुल 100% देगा अपने, क्योंकि उसको पता है 200 रुपये के लिए अपन कितना पसीना बहाना पड़ता है। क्योंकि मेरी भी कंडीशन हुई थी, मैंने भी बहुत मेहनत किया, इस वजह से मेरे को कदर है। और जब अपन डिपार्टमेंट में जाते ना तब वहाँ पे फील होता अपने को क्या यार अपनी पढ़ाई इससे आगे थी, लेकिन फिर भी अपने को मिला ना उसमें अपन समाधान है। लेकिन उस आगे जो है ना, आगे वहाँ डिपार्टमेंट में जाने के बाद पता चलता है कि नहीं अपन अगर थोड़ी और मेहनत कर लेते ना आज अपने कंधों पे 2 स्टार रहते, वहाँ अपने को एहसास होता। इस वजह से थोड़ा लेट सही लेकिन करो, परफेक्ट करो, बड़ी बात नहीं है। क्योंकि अब सर हमारे साथ में एक दोस्त है सिल्लोड तालुके का, वो तालुके के एक ही क्लास के 8 चल रहे, इतना बड़ा रिजल्ट। तो कैसा इतनी बड़ी भर्ती थी और अच्छा रिजल्ट आया, और जो 2-4 मार्क्स से रह गया ना, हार नहीं मानने का, यहाँ नहीं तो और कहीं, लेकिन मेहनत जारी रखो। क्योंकि इतने लोग जो है ना, सिर्फ 5-6 लोगों से क्लास चालू हुआ था, शुरू हुआ था जब आकाश सर मतलब धीरज सर पढ़ाते थे, तब हम भी ऐसे नीचे बैठे, ऐसे नहीं है कि हम बेंच में अच्छे क्लास में। और बाकी सब जाकिर बताएगा उसका स्ट्रगल कैसा है, बस 2 लाख बोल के नहीं खत्म। बघा मुजीब सरांच्या बोलण्यातून तुम्हाला काय वाटलं माहिती का, त्यांचं बोलणं तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये असं मोटिवेशनल टाईप वाटलं, म्हणजे तुम्हाला मोटिवेट करत होतं। याच्या मागचं कारण माहिती आहे का, त्यांनी स्वतः या फील्डमध्ये जेवढा कालावधी माहिती का घालवला आहे ना, तर प्रत्येक गोष्टीतून काहीतरी नवीन गोष्ट शिकलेली आहे। ज्या त्यांच्या चुका झाल्या त्या तुमच्या चुका होऊ नये त्याच त्यांनी सांगितलेल्या आहे, ठीक आहे। आणि कुठली गोष्ट ठीक आहे करताना फक्त ते प्रामाणिक करा, ठीक आहे। धीरज म्हणत आहे की जोश कमी वाटत आहे म्हणते, तर तुमच्यामध्ये थोडासा जोश आणण्यासाठी 2 मिनिटांनी धीरज माझं नाव धीरज कापडे आहे आणि मी सध्या इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहे। बोलायचं म्हणजे असं की जेव्हा मी सगळ्यात पहिली भरती मारली होती इंडियन आर्मीची, कोणताच अनुभव नाही, कोणताच एक्सपिरियन्स नाही। सगळ्यात पहिली भरती होती, 18 वर्ष 4 महीन्याचा होतो मी। बोला कापड़े तू नहीं निकल सकता, उसने मेरे को बुलाया तेरी पहली भर्ती कैसे निकलेगा तू, कोई एक्सपीरियंस नहीं, कोई अनुभव नहीं। बोला करना तो है भाई, मेरा मानना है, देखो भाई मेरा ये मानना है, हमको एक दिन सबको मरना है ना, लेकिन मरने से पहले कुछ ऐसा करना है जिसका कोई मतलब हो, जिसका कोई नाम हो, जिसकी कोई पहचान हो।
तुम्ही सांगा, आपल्या आईबाबांनी कामं केले, आपणही कामं करून आपली लेकरीच कामं करून काय आपले प्रोग्रेस करावं लागेल ना, करावं लागेल ना प्रोग्रेस. सेंटरमध्ये ठेवायचं डोकं, नेहमी सेंटरमध्ये ठेवायचं. काही नाही आहे लाईफमध्ये, काहीच नाही आहे. एक दिवस आपल्याला मरणं आहे, पण मरायच्या पहिले असं काही करायचं आहे का गावात नाही, चांदूरबाजार तालुक्यात नाव निघालं पाहिजे आपण. तुम्ही नोकरी लागले नाही तरी चला, पण सगळ्यात महत्त्वाचं आपलं शरीर आहे. आपलं शरीर फिट तर बंदा हिट. तुमचा हात आहे, पुरीचा पाय दुखत असा, चेकून अभ्यास घेऊन घ्या, टेन्शनमध्ये राहील का बा मग पाय दुखते कसा अभ्यास. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं शरीर, हेल्थ इज वेल्थ. सगळ्यात मोठी संपत्ती आपलं शरीर आहे. मानता या गोष्टीले. आणि कुठेही जा, कुठेही काही करा, सुरक्षा फर्स्ट प्रायोरिटी. सुरक्षा, सेफ्टी इज नॉट अ जॉब, इट्स अ वे ऑफ लाईफ. मानता या गोष्टीले. अरे बोलो यार, सब बोल की नहीं बोल की नहीं देते. अरे बोलो बच्चों बोलो. इसी बार भी कहा था मैंने, जिद हमेशा याद रखना, दिमाग से होती है, बॉडी से नहीं. बॉडी से जीत करके अकड़ के चलोगे क्या, दिमाग से होती है. दिमाग से ही जीत करना है. हमें इससे कंपटीशन नहीं है, इससे कंपटीशन नहीं. हमारा कंपटीशन किससे है? शरीर चांगलं नाही तुम्ही किती काही मोठ्या नोकरी लागाल त्याचा काहीच फायदा नाही. तिथं करोडपती लोक घुमून राहिले, कोणाला शुगर आहे, कोणाला ब्लड कॅन्सर, कोणाला काही. म्हणून सगळ्यात मोठा शरीर रोज अर्धा घंटा शरीराला देत जा तुम्ही. रोज अर्धा घंटा तुमचं शरीर दिवसभर फिट राहील. धन्यवाद. सर्व माझ्या परिचयातले काही सर्व ओळखून आहे. आणि जॅकीचं तर आता काही उदाहरण असे आहे आमच्या डोळ्यासमोर. आमच्यासोबत प्रॅक्टिस करत होता, आमच्यासोबत अभ्यास होता आणि लॅबमध्येही सोबतच बसत होतो. ग्राउंडवरही काही विचारायचं असलं तर आम्हाला विचारे, रनिंग कशी करावं लागते, सोबतही धावत होता, बोलायचंही विचारत होता. आणि ज्या दिवशी आमचा पेपर झाला त्या दिवसपासून आमचा रिझल्ट लागला तेव्हापासून तो एकच फोन करते का वेटिंग कधी खुलते. प्रत्येक दिवशी मी म्हटलं त्याने की आमच्यासोबत आता आमचंही डॉक्युमेंट झालं, म्हटलं आमचं मेडिकल झालं, 6 ते 7 जागा खाली आहे, म्हटलं 3-4 मुलींच्या, 4-5 मुलांच्या, ओपांच्या 11 जागा वेटिंग खुलल्या त्यांच्या. विचार करा, 11 जागा, 3-4 मुली आहे, 7 की 8 मुलं आहे वाटते. तर मी त्याला त्या रोजी फोन केला तर सांगितलं की आज वेटिंग खुलून जाईल किंवा 2-3 दिवसात खुलते. तो प्रत्येक वेळा तो एकच विचारत होता. मी म्हटलं तू लागतंच, एवढं तू गॅरंटी ठेव, कारण का तुझं वेटिंगच आहे ना. वेटिंग कारण माझ्यासोबतचे जे शिरसगाव कसब्याचे मुलं आहे आणि नांदगाव पेठचे 2 मुलं आहे ते शिपाईला तिथं जॉईन झाले. चालकला आणि शिपाईला दोन्ही जागी तेच लागले होते. 4 वेटिंगच होत्या ना, 4था हाच होता, 4 तर तेच सोडत होते. म्हणून मी याला स्वतःच सांगत होतो की तुम्ही वेटिंग खुलते. कोणी मुंबईला गेलो, कोणी कुठे गेलो, कारण का लिस्ट कमी लागले. तिथंही गेले तर तेवढीच कॉम्पिटिशन होते, जागेच्या ना खूप विद्यार्थी येते. म्हणून त्याच्या याच्यानं कसं आहे, जवळपासच लागा. जिल्हा भेटणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. कारण जिल्ह्यात राहिलेलं आज थोडंसं रविवारी सुट्टी जरी असले ना घरी येते. बाकी तुम्ही पुढच्या याच्यासाठी अभ्यास चांगला करा, पुढच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्ही चांगली मेहनत घ्या. लवकरात लवकर आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मी आता सगळ्यांना आमंत्रित करतो, ते थोडं जॅकेट संदर्भात मला काही सांगेल आणि तसं मार्गदर्शन पण करेल. धन्यवाद. विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वती यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द सुरू करतो. तर हे जे समोर बसलेले 4ही आपले स्टुडंट आहे आणि आपले मित्र मंडळी आहे. जाकीरबद्दल जर सांगायचं झालं तर माझ्या क्लासमधला एकदम ऑनेस्ट विद्यार्थी आहे तो. म्हणजे कधीही काही प्रॉब्लेम्स असले तर नक्की माझ्यासोबत माझा क्लास झाल्यावर शेअर करायचा. आणि प्रश्न विचारताना त्याची एवढी नम्र पद्धत राहते, सर आप बताओ ना सर इसका आन्सर क्या आ सकता है, मैं क्या करू. म्हणजे एवढ्या पद्धतीनं नम्रतेनं असला हा विद्यार्थी माझा. आणि त्याची मेहनत मी पाहिलेली आहे. त्याच्या घरी पण गेलो, तुम्ही तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं. त्यांच्या बाबासोबत बोललो, बसलो आहे ना. तर तेव्हा त्यांना म्हटलं होतं, काका म्हटलं मी आता तुमच्या इथं तेव्हाच येईन जेव्हा जाकीर नोकरीवर लागेल. आणि ते शब्द माझे खरे झाले. तर मला आता 8 दिवसातच त्याच्या घरी जावं लागेल. असे प्रत्येकाच्या बाबतीत माझे शब्द खरे ठरो. मला फक्त आता यांच्याबद्दल मला जास्त काळजी राहिली नाही, कारण ते आता त्यांच्या पायावर उभे झालेले आहेत. तर पुढील आयुष्यासाठी जाकीरला खूप खूप शुभेच्छा, कारण माझ्यावर खूप सारी जिम्मेदारी आहे अजून आणि आता मला यांच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. प्रशांत सरांबद्दल मी मागच तुम्हाला सांगितलं की प्रशांत सर असं एक व्यक्तिमत्व आहे. विद्यार्थी तर होतेच, पण आधी दुसरे लागले पाहिजे
त्याच्यासाठी ते विद्यार्थी प्रयत्न करत होते. आणि हे मी पण ऑब्झर्व केलं, धीरज सरांनी पण बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या, मुलींना मदत करणं, मुलांना पैसे देणं वगैरे सगळं जास्तीत जास्त त्यांनी केलेलं आहे. आणि तेव्हा मी त्यांना म्हणत होतो की प्रशांत सर, डू गुड अँड गुड विल कम टू यू. तुम्ही चांगलं करा, तुमचं चांगलं होईल. असंच मुजीब सर, माझ्या क्लासची स्टार्टिंग म्हणायला हरकत नाही. मुजीब सर भाजीपाल्याचा धंदा पण करत होते, ठीक आहे, आणि जॉब पण करत होते, घरच्या रिस्पॉन्सिबिलिटी, लोकांचे बोलणे. आणि एक वेळ असं आलं होतं की त्यांचं एज संपत आलं होतं आणि एज संपलेलं पण होतं, व्हॅलिडिटी पण संपलेली होती. 2 वेळा झालं होतं. पण मुजीब सर आले एक दिवस असेच रस्त्याने भेटले. सर बोले सब खतम हो चुका आहे. पण मी मुजीबला पाहिलं होतं. मुजीब असा एक ऑनेस्ट मुलगा होता, पद्धत सगळं मी पाहिलेलं होतं. आणि मला एका गोष्टीवर आजही विश्वास आहे का तुम्ही जर चांगलं केलं ना तर तुमच्या शेवटल्या स्टेपवर तरी चांगलं होईल. मला फुल गॅरंटी आहे या गोष्टीवर, कोणी जरी कितीही म्हणत असेल तर. मग मी मुजीब सरांना एक म्हटलं की मुजीब सर, ऐसा कुछ तो होगा कि एज बढ़ेगा, तुम्हारा एज बढ़ेगा, जरूर बढ़ेगा, और उस आखिरी भर्ती में तुम लगेंगे. मुजीब सर, मेरे वर्ड राइट है क्या? ऍक्च्युली तुम्हाला सांगतो ते तसंच झालं. आणि मुजीब सरची शेवटचीच भरती होती आणि त्याच्यामध्ये मुजीब सर सिलेक्ट झाले आणि पोलीस लागले. आज भंडारा पोलीसमध्ये आहे. तर हे आहे कारण मी बघितलेलं आहे. आणि मी तुम्हाला आताही सांगतो, तुम्ही चांगले विचार ठेवा. पर्सनल लाईफ वेगळी आहे, प्रत्येकाला ते आहे, मला मान्य आहे, काही मी त्याच्याबद्दल नाही बोलत. पण एक ॲज अ आपण जेव्हा सोशलमध्ये राहतो, कळलं का, वाईट गुण माझ्यामध्ये आहे, चांगले गुण माझ्यामध्ये आहे, पण आपण जेव्हा सोशल वर्कमध्ये बसलेलो असतो तेव्हा आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी खूप पाहिजे, आपल्याला हेल्प करण्याची दृष्टी पाहिजे. तर ते मी मुजीब सर ह्या सगळ्यांमध्ये मला कॉमन दिसते. तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मध्ये क्लास घेत होतो तेव्हा धीरज हा, मला वाटते आय थिंक त्याच्या घरी काहीतरी बकऱ्या वगैरे होत्या, ते करत होता तो. मग धीरज सर ने आणले त्याला वगैरे, तो म्हणजे असा क्लास करू लागला. आणि करता करता भरतीत तो पास झाला. प्रॉब्लम सबकी जिंदगी में आई है भाई, लेकिन उसको फेस करने की ताकत हमारे में आज असं आहे की आज धीरज जवळ सगळंच आहे. धीरज आवश्यक आहे, हेल्थच्या बाबतीत तो स्ट्रॉंग आहे, भेटलेला आहे. आनंदी आहे, तुम्ही सुखात आहे, हे माझ्यासाठी भरपूर चांगलं आहे. आणि ज्यासाठी सगळे लागले पाहिजे याचं कारण सांगतो, सगळे जण गरीब घरातून आले. आणि धीरज सर तुमचा माझ्यापेक्षा जास्त विचार करतो. सांगितलं मोटिवेशन हे कुठून असलं पाहिजे, आपल्या आतूनच असलं पाहिजे. आणि आपले इन्स्पिरेशनल हे कोण असले पाहिजे, आपले आई. खरंच सांगतो, लाईफमध्ये आम्ही पण नाहीये, ते लोक आज शेतात काम करून राहिले, त्यांच्यामुळे आज आपण इथं सावलीत बसला फॅन केले. म्हणून माहिती आहे आपके पिछले साल मेरे 10 स्टूडेंट लग गए थे, आज इस साल भी 10वां नंबर आ गया है अपने जाकिर का. तो इसलिए आप सबको मैं बहुत बहुत बधाई देता हूँ. सर एक बात, जैसा मैं जब भंडारा फिजिकल के लिए गया, डॉक्यूमेंट के लिए गया, वहाँ पे मेरा कोई पहचान, कोई दोस्त नहीं, कुछ नहीं था. और जब एक पूरे मिलिन आए तब मेरे को फ़ोन आया था, लेकिन पूरे दोस्त मेरे ट्रेनिंग पे थे. जैसा मैंने जैसा किया वैसा आपके साथ ना हो. जैसा मैं बस स्टॉप पर सोया 2 बजे रात को, उतरने के बाद मेरा ठिकाना नहीं था, दूसरे मतलब स्टेशन पे सोया, मतलब जहाँ था सिर्फ मेरे को रात निकालना था. तो ऐसा तुम लोगों के साथ ना हो, इस वजह से कोई भी अगर भंडारा को फॉर्म डाले या कहीं भी डाले तो एक कॉल मेरे को कर देना. तो एक फ़ोन मेरे को करना, मैं मेरे से बने तक की मैं उसकी पूरी व्यवस्था करके दूंगा. लेकिन अगर भंडारा प्रॉपर आते हैं तो मैं आपकी पूरी जिम्मेदारी मेरे तरफ, आपका रहना खाना सब ये मेरी जिम्मेदारी. मेरे साथ जैसा मैं कहीं भी रहा, कहीं भी खाया, वैसा आप लोगों के साथ ना हो. इस वजह से ये जिम्मेदारी मैं उठाता. कभी भी फ़ोन करना, ऐसा लगे आकाश सर के पास नंबर है, किसी से भी नंबर लेना और बिंदास फ़ोन करना, चाहे भाई समझ के बिल्कुल फ़ोन कर लेना. जाकीरचं मनोगत या ठिकाणी ऐकणार आहे. मेरा नाम मोहम्मद जाकिर अब्दुल जलील. आज इंशाल्लाह ताला अल्लाह ने ये बहुत कर दिया सर. लगाने वाली सर ताकत ऊपर वाली की है सर. मैं सर अमरावती का भी वेटिंग खुली नहीं, आप सबको पता है, लेकिन ऊपर वाले ने बोला कि नहीं तू लग सकता है. ये साल 14वीं वेटिंग खुली सर. 7वीं तक के सर मेरा शिक्षण जो बाजार करने के लिए थैली आती नहीं कि सर, वहाँ तक ही चलता था. मैंने लाइफ में कोई किताब कोई पेन को नहीं लिया 7वीं तक पर सर. 7वीं तक के अब स्कूल में जाना है तो पेन है ही नहीं. अब सुबह चलते कि भाई ये लड़के ने नया पेन लाया, दोपहर की छुट्टी होती, सब जाते खाना खाने को, बैग में निकालने की, रिफिल खोलने की, उसके अंदर अपने नाम की चिट्ठी डाल लेने की और 2-3 खून आइए भाई मेरा पेन है. ऐसे सर चल जाती थी. बुक भी रहा तो ऐसा करने का, पेन भी रहता ऐसा करने का. 7वीं तक के ऐसी
झोरा रहता था बाजार का, बाजार के झोरे से जाती थी, उसमें किताबें रहती थी, तब तक के पढ़ते थे, वही झोरे में चावल लाते थे जो मिलते थे पहले स्कूल में 7वीं तक के। उसके बाद जब 8वीं में आया तो 8वीं में अब झोरा लेके जा नहीं सकते, तो आगे जान दो बाजार के अंदर। पहले दिन गया, पन्नी लेके, पन्ने फट रहे थे, तो मैंने आपको बोला, मतलब आपको बैग लेके दो, वो बोले स्कूल छोड़ दे। इतनी परेशानी थी। मैं जब नीमपुरी में रहता था तो मेरा अब्बू सर बाहर गाँव जाती थी रॉबी से संतरा तोड़ने के लिए। अब वो महीना भर जाते थे, महीना भर में वापस आते, 2-4 रहते थे, बाद में और जाते थे, 4-4 महीने का सीजन रहता था। तो मैं सर बाला हेडवेयर है सर अंसार भाई की, तो वहाँ पर मैं मेरे को पहले काम भी करते थे। तो वहाँ पे मैंने बोला था कि मैं वो पैसे के बैग के लिए पैसे ना, तो मेरे को बोले वहाँ पर काम कर, बोले मैं वहाँ पर डब्बा लेके जाता था, मेरे को काम करते थे। फिर वहाँ पर हफ्ता भर काम करा, हफ्ता भर में सर उन्होंने 500 रुपये दिए। उसके बाजू में सागर ड्रेसेस है, सागर ड्रेस के बाद मेरी जिंदगी के पहले मेरे पैसों से मेहनत से हुआ बैग 300 रुपये का बैग लिया, 200 रुपये मेरे अब्बू को दिया, अब्बू ये लो तुम्हारे पास में। और उसमें 100 रुपये मैंने किताब वगैरह लिया। फिर उस बार में पहली बार लिया, उसके बाद में बुक पेन का था, तो फिर वही दोपहर के टाइम पर जाने का बुक पेन लेने के, तो वो 10वीं तक के निकल गया। 10वीं में पढ़ना कितना कुछ पता नहीं, क्या पढ़ना पड़ता कुछ नहीं। फिर 10वीं में जब मेरी बहन की शादी हुई तो फिर घर बोले तेरी भी शादी कराना पड़ता, तो जिम्मेदार बन जा। बोले तेरा भी नंबर लगता, मतलब मेरा नंबर मेरे पास में कुछ नहीं। मैं 10वीं में तो फिर तनीर भाई मिले, तनीर मुझे भाई जानते अच्छी तरीके से, तो वो जाते थे भाई सुबह ट्रैक सूट पहन के, मैं यार कितनी अच्छी पर्सनैलिटी, ट्रैक सूट शूज़ सब जा रहे, मैं भी जाऊँगा। तो वो जाते थे सुबह, मैं तनुरा मत तुम्हारे साथ में आऊँगा, ठीक है। तो पहले हम रशीदपुर रोड से भागने जाते थे, उन्होंने क्यों तनु यार ऐसे भाग भाग के जिंदगी खराब करेंगे क्या? नहीं बोले मैं पुलिस भर्ती प्रैक्टिस करता, बोले पुलिस भर्ती, फिर चलो ना पॉलिटिशियन में मेरा भी नाम लिखा दूंगा। तो बोले नहीं, बोले उसकी भर्ती होती, बोले जगह निकलती फॉर्म भरना पड़ता, बोले ठीक है कल मेरे फॉर्म भर देंगे। बोले वो मर नहीं किया, बोले ठीक है भाई तुम्हारे साथ में करता मैं। फिर वो आते थे रशीदपुर, फिर बाद में ग्राउंड पर आए चांदो बाजार में, फिर मुझे भैया से बात हुई, फिर नाजिम भाई से हुई, फिर ऐसे 4-5 जने और मिले। फिर उन्होंने बताया कि क्षेत्र में ऐसा रहता, पढ़ाई करना पड़ता, उसके बाद में फिजिकल करना पड़ता। फिर मैं 11वीं में था, मैं एकदम साथ था, 12वीं का टेंशन नहीं, पढ़ाई का टेंशन नहीं, इनके साथ में रहना पसंद करता था, इनके रूम पर रहना था, इनके रूम पर जाने का, खाने के, टाइट सो जाने के। और सोचा मैं कहाँ खेलते अपन पुलिस भर्ती करेंगे ना, उससे डायरेक्ट जॉब पर लगेंगे, बाद में खेलेंगे। तो वो बोले नहीं, बोले भागले बोले। फिर हमारे स्कूल से मैं जब 11th में था, 12th में था, तो मैं फर्स्ट इसमें तालुक में कॉलेज की होती है अंडर-19 की, उसमें गया तो मैं भागा, चलो भाग लेंगे। गया तो फर्स्ट आ गया, मुझे किसी कोई नाजिम भाई बहुत शोर मचा रहा है, बोले मेरा भाई बोले तालुक का मार लिया बोले। चलो हो गया, फिर डिस्ट्रिक्ट पर गया, साधारण भाग डाला, वहाँ पर कॉम्पिटिशन सारे क्लासेस के कोचेस के लड़के रहते, वहाँ पर कट गया। इकबाल सर साथ में थे, इकबाल सर बोले नहीं, बोले बहुत प्रैक्टिस करना पड़ता है सर, अब इसके बाद इंशाल्लाह लग के डिपार्टमेंट में पूछा मारूंगा बोला। फिर वो हो गया, फिर 12वीं एज खत्म हो गई। फिर कॉलेज में आया तो कॉलेज में भागा, फिर वो टाइम पर कैसा था, पढ़ाई करना पड़ता, रेगुलर कुछ हुआ नहीं, फिर पढ़ाई के चक्कर में रह गई। फिर 10वीं 11वीं 12वीं हो गई, तो इंशाल्लाह अल्लाह ताला ने इनके साथ में रह गए, इनके साथ में रूलिंग में फिर शुरुआत चीज करे। पहले तो 11वीं में आता सर, मैं जीजा एकेडमी थी राउत सर की, वहाँ पर बैठता था, वैसा हुआ। फिर मराठी का प्रॉब्लम, हाँ मराठी का प्रॉब्लम, जैसे सब शब्द नहीं समझता था। मेरे साथ में ऐसे कितने साथी है उनको मराठी आ रहा था, अभी भी पूछता कि भाई इसको क्या बोलते करके। तो धीरे धीरे साल भर तो वो इस चीज़ सीखने में, वो वातावरण में रह के इंशाल्लाह ताला आज अच्छी तरह से मराठी बोल सकता है। तो अभी हिंदी में बोलता है तो बोल सकता। धीरे धीरे चलते गया, फिर ये लग गए, नाजिम में लग गए, बोले जाकिर तेरे को लगना पड़ता, मतलब हाँ खुद की तो चल गई, लगना तो पड़ता। फिर पिछले, हालांकि मुझे पता नहीं था, मेरे अंदर खुद को कॉन्फिडेंस था कि मैं लगूंगा सर, लेकिन चलो भाई सब कर रहे हैं तो मैं भी कर रहे हैं। फिर पिछले साल पिंपरी चिंचवड़ में आपको बोला मैंने, पंचायत से मिल लिया, फिजिकल हुआ, वहाँ पर 8 मार्क्स से रह गया। मुझे क्या बोले ये 8 साल से ये साल रह गया, बोले अगले साल ले रहे नहीं ना। ठीक है भैया मेहनत तो पूरी करूँगा। तो बोले मेहनत नहीं, बोले तेरा रिजल्ट बोले 1 नंबर पर है नहीं, बोले कि तू पहले से इसके अंदर है, बोले तेरा माइंड सेट उसके अंदर है। मैंने बोला ठीक है भाई मैं पूरी मेहनत करूँगा। तो फिर सुबह उठने की, 4 बजे साइकिल निकालने की, आने की, रात को 10 बजे साइकिल घर पर जाने की। गाँव वाले कुछ कि कहा आया, मतलब काम है तंदुर में पढ़ाई करता, कॉलेज में हूँ। फिर धीरे धीरे मैं इस क्षेत्र में रहा, पिछले साल करा, ये साल फिर कॉन्फिडेंस आया कि नहीं ये साल अपन लग सकते हैं। तो फिर मैं ये साल अल्लाह ताला ने करा दिए, ये फील्ड में रहा। फिर धीरे धीरे सब समझे कि काय को मराठी, काय को मैथमेटिक्स और काय को जीके बोलते हैं। धीरे धीरे फिर आकाश सर से कॉन्टेक्ट आया। पहले तो सर इतनी स्पीड से पढ़ाते थे, मेरे समझ में नहीं आता, वहाँ पर कैसे भी चलता था आराम, मतलब चलो भाई समझ में आता
फिर मैं पहले 1 महीना आया, फजान मेरे साथ में था, फजान ने बहुत सपोर्ट करा, तो बोले ही बैठ, नहीं यार मुझे समझ में नहीं आता, कभी इतनी स्पीड से निकाल दे, ऊपर देखो नीचे लिखा सबमिटा भी दे दे। महीना भर वैसे कर बोले, फिर महीना भर रहा तो इंशाल्लाह ताला अल्लाह ने वो भी करा दिया। वो जस्ट सर बोलते सर, अब वो नीचे लिखने की जरूरत नहीं गई, सर जो बोलते हैं अल्लाह ताला वो जहन में खुद ही फिट हो जाता। तो वो हो गई, फिर धीरे धीरे माइंड सेट हुआ, ये क्षेत्र की आदत लगी, ये क्षेत्र की आदत ऐसी लगी कि फिर अब बीच में लॉकडाउन आ गया था तो सर सब जीरो हो गया था। फिर पिछले साल मेरे दोस्त बोले कि बोले आप यहाँ पर नहीं करते, बोले ग्राउंड के लिए, बोले 1600 के लिए, बोले अपन अमरावती जाएंगे। अब वो कर रहे थे गड़बड़, साबिर था, मोहसिन था, फिर उन्हें हम गए, फिर अमरावती गए। अमरावती में गए, वो बोले अपने एकनाथ शिंदे साहब ने बोल दिया कि भाई 15 अक्टूबर से चालू हो जाएगी भर्ती। हम 1 अक्टूबर को जाके चले गए, फिर वो आगे लुटते नवंबर आ गया, भर्ती निकली नहीं, फिर नवंबर के लास्ट में भर्ती। फिर 3 महीना में वही चीज़, शुरुआत में गए सर, अपने वहाँ पर सारा सामान लेकर गए, सिगड़ी, गैस, सुबह उठने का क्या पकाना, शाम में क्या पकाना, दोपहर में खाने का, सोने का, रात को सोने के, और खाए के लिए आए तो बोले सोने और खाने के लिए, इसलिए तो हम जो पैसे खर्च करें। एक दिन सर 120 रुपये गुजरता सर मैं वहाँ पर। मैं उनको बोलता था कि नहीं यार, अपने अब्बू ने अपने को इसलिए नहीं यहाँ पर भेजे कि अपन उनके जेब से 120 रुपये हर दिन के खर्चा कर रहे हैं। अब वो 120 के लिए मेरे को पता है मेरे को क्या करना पड़ता करके। आपको राहुल गुरवाड़े की और सुल्तान सर की बात पता ही है। तो सुबह उठने का, बाद में शासकीय लैब थी वहाँ पर 10 बजे जाने की, वहाँ पर 5 बजे छुट्टी हो जाती, 4 बजे वापस ग्राउंड के लिए आते थे। मैं सुबह 4 बजे उठता था, ये 7 बजे उठते थे, शाम में ग्राउंड पे जाते थे। मैं 4 बजे मेरा शेड्यूल चालू होता था, सुबह 4 बजे उठ के ग्राउंड पे जाता था, उधर से आता फजर की नमाज के बाद में खाना नाश्ता वगैरह करके वर्कआउट लेके फिर लैब जाता था। लैब पे 10 बजे जाता था, टिफिन का डब्बा रहता था, बाद में टिफिन लगा दिया, 15 दिन के बाद में टाइम नहीं पूरा रहता तो फिर टिफिन लगाए, वहाँ पे बैठते थे, फिर शाम को आता था, ऊपर पहुँचने पड़ता था, साथ के दोस्तों ने आ जाते थे, उनके पास बाइक रहती, मैं सुबह साइकिल से आता था, रिटर्न जाता था वहाँ पर 4 किलोमीटर रूम पे, फिर वहाँ से यूनिवर्सिटी की लैब, यूनिवर्सिटी के अंदर लाइब्रेरी है, चपरासीपुर से समझ 2 से 3 किलोमीटर को आस पास गिरता था। दिन भर में सर 10 से 15 किलोमीटर मेरा साइकिल से रन रहता था। उसके बाद में जोर की नमाज और असर की नमाज के आते मैं वहाँ से तिलम चावली आता था, वो 2 किलोमीटर का रन, ऐसा 15-20 किलोमीटर पर दिन का रन रहता था साइकिल से। तो इतने खराब दिन गुजरे सर कि मेरे वहाँ पर बड़ी बात से तोबा, मेरे जो तकिए थे सर उस्ती आती है सुनने के लिए, वो उस्ती मेरे आंसू से गिल्ली हुई थी, ऐसे दिन गुजरे सर मेरे वहाँ पर। 2-3 साथी मेरे दो दोस्त मिले, जैसे कि मेरा रूममेट है रिजवान खान करके SGM टूडे नेक्स्ट लेवल में दुकान है उनकी, उन्होंने मेरी बहुत मदद करी। जब मैं ये 2 महीने रहे वहाँ पर, 2-3 महीने, फिर मैंने सोच लिया कि मैं अपना टाइम पास हो रहा है, पढ़ाई नहीं हो रही, अपन यहाँ से निकलते। फिर मैंने दिन भर लैब के अंदर सोचा कि अपन क्या निर्णय लेने का है, तो फिर मैंने सोचा अपन गिव अप कर देते, यहाँ से अपन घर पे जाके प्रैक्टिस करेंगे। लेकिन घर के बारे में सोचा यार, अपने 2-3 महीने यहाँ पर घर पे जाएंगे तो घर वाले क्या बोलेंगे, फिर गया लगा नहीं वापस आ गया, बहुत सारे सवाल थे हमारे तरफ तो बहुत ही चलते हैं। उनके साथ में ग्राउंड करता था, उन्होंने मेरी बहुत सहूलत करी, वहाँ पर बहुत साथ दिए मेरा, वहाँ पे कुछ भी काम के लिए कहीं भी जाने के लिए मेरे साथ में रहते थे। जहाँ पर मुझे साइकिल से रन करना था वहाँ पर फिर मेरे को बाइक मिल गई थी, ये नहीं कि यहाँ पर मेरा आधा घंटा से हो जाता था पढ़ाई करने के लिए। फिर वहाँ पर हो गया, फिर ऐसे लोग भी वहाँ पर मिले अमरावती में टोटल सर 6 महीने वहाँ पे रहा मैं। 6 महीने वहाँ पर मैंने आपको क्लास करा कि मेरे को पता है सर आपने इतना चढ़ा दिए थे, यानी कि आपका टैलेंट इतने अंदर था मेरे को कि मुझे किसी जरूरत नहीं थी कि कोई सवाल पूछे कि भाई इसका मतलब क्या होता था। मैं सर वहाँ पर जो MPSC की पढ़ाई करने ले नहीं है, मैंने सर अभी बीच में MPSC किया था, अभी अप्रैल महीने में 30 अप्रैल में 41 मार्क थे। सफर बहुत लंबा था, लेकिन जब मैंने प्रॉपर उस चीज़ के लिए माइंड सेट करना बहुत जरूरी है सर, हर चीज़ का माइंड सेट करना जरूरी है। अगर तुम MPSC कर रहे हो तुम्हारे माइंड में इतना स्ट्रॉन्ग रखो कि अगर जो तुम पुलिस भर्ती हो तुम चिल्लर लगने को, चिल्लर बोले तो कैसा, ये भी नहीं कि आपको सब आता, ये कि भाई अगर ये क्वेश्चन आया तो मैं इसको किस तरह से हैंडल करूँ। नहीं तो अपन पुलिस भर्ती के बारे में सोचते हैं, MPSC का इतना बड़ा क्वेश्चन और उसका देखो तो ऑप्शन में आंसर निकल जाता, कट के निकल जाता। तो फिर सर आपने वो तरीके से बताए थे, मैंने तो ज़्यादा स्टडी करा था भी उसकी, तो मैंने ऑप्शन के हिसाब से आंसर निकल गया। तो मग जेव्हा भरती निघाली मग तेव्हापासून सगळं बंद, व्हॉट्सअप बंद, फेसबुक बंद, बाकी तो काही होतच नाही माझ्याजवळ, आणि फक्त आपलं टेलिग्राम, बाकी कॉन्टॅक्ट सगळं बंद। बाकी मग माझी जो अभ्यासाबद्दल मित्र होते त्यांना ठेवले, त्यांच्यासोबत बोलत जा, त्यांच्यासोबत चर्चा करत जा। मग थोड्या वेळानं भरती झाली, मग फिजिकल झाला, मग म्हटलं आता पेपर आपला जे मेन पेपर होता अमरावती ग्रामीणचा पेपर झाला, फिजिकल झाले, मग आता घरी आलो। मग तेव्हापासून आपल्या अभ्यासाबद्दल लागलो, मग समोर तुझं माहीतच आहे झाला मग शेवटी। धन्यवाद जाकीर। बघा जाकीरने त्याचे अनुभव सांगितलेले आहे। तुम्हाला त्या परिस्थितीत जाण्याची आवश्यकता नाही आहे किंवा तुमच्यावर ती परिस्थिती नाही आहे, ठीक आहे, पण आपण एखाद्या कंडिशनमध्ये जाण्याअगोदर दुसऱ्याच्या त्या कंडिशनवरून आपण काहीतरी शिकू शकतो।
स्पर्धा परीक्षेसाठी आले आहे ना म्हटलं. जरी तुमची परिस्थिती गरिबीची असेल, ठीक आहे, तुमची जरी परिस्थिती गरिबी असेल, पण ती तुमच्या घरच्यांची आहे, तुमची नाही आहे. तुम्हाला दर महिन्याला 300 रुपये क्लाससाठी मिळते की नाही मिळत? कोण कोण कामाला जाते 300 रुपयासाठी दर महिन्याला? कोण कोण असं आहे की 2 टाईमच्या जेवणासाठी कामाला जाते? कोणाला घरी स्वतःच्या पैशातून बाजार न्यावं लागते? तुमच्या घरच्यांची परिस्थिती गरिबीची असेल, तुमची परिस्थिती गरिबीची नाही आहे, आणि तुमच्या घरचे हे सर्व दुःख का सोसत आहे माहिती आहे का? त्यांना एक काहीतरी आशा आहे का माझा बाबू किंवा माझी बाई आता या वर्षी लागल. त्यांच्या शॉपवर ते काम करायचे, कारण की मी 1-2 वेळा त्या ठिकाणी गेलेलो होतो, कारण की आमची मुंबई तिकडेच आहे. तर मला माहीत नव्हतं जाकीरचे बाबा आहे म्हणून. पण जेव्हा जाकीर संघर्ष अभ्यासिकामध्ये अभ्यास करत होता तेव्हा तिचे वडील माहिती का येत होते आणि माहिती का टिफिन घेऊन जात होते. जाकीर तेव्हा समजा एक तर कुठेतरी क्लासला जायचं किंवा काही, तेव्हा हा जाकीरचा टिफिन आहे. तेव्हा मी म्हणजे त्यांच्यासोबत अशी ओळख झाली होती. तर बघा, कोणत्या ह्या सर्व गोष्टी ना म्हटलं एका अपेक्षेपोटी करतात. तुमच्या घरचे लोक तुम्हाला जे मदत करत आहे ना म्हटलं, जे तुम्ही रूम करून राहत असाल, तुम्हाला कपडे बॅग्स वगैरे जे काही लागत असेल ना म्हटलं, ती त्यांच्या गोष्टी त्या बाजूला ठेवून माहिती आहे का तुमच्या गोष्टीला प्राधान्य देतात. त्याच्या मागचं कारण एकच आहे की तुम्ही कधीतरी लागाल. ठीक आहे, आपण हीच गोष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवा. घरच्यांची परिस्थिती माहिती काय करा, जाणून घ्या. हा, तुम्ही जर स्वतः कमावत असाल, घरच्यांच्या सर्व गोष्टी जर तुम्ही पुऱ्या करत असाल, तुम्ही एकच्या पुढे मागे राहिली तर तुम्हाला घरचे लोक कधीच प्रश्न विचारणार नाही. तू किती आम्हाला तू आमच्याकडून किती पैसे नेशील, किती दिवस आम्हाला असे दिवस सोसावं लागणार आहे. ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही माहिती का नुसतं शिकतच राहिलं ना म्हटलं, तेव्हा एक वेळ तुमच्या घरच्यांसमोर हा प्रश्न उपस्थित होते. पण पुन्हा अशी वेळ गेल्यानंतर आता बरेचसे मी आता माझ्या पाहणीतले मुलं असे बघितले की आता यावर्षी त्यांच्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला, आणि ते जेव्हा 1-2 मार्काने त्यांचा रिझल्ट गेला, जेव्हा ते पूर्णपणे तुटून गेलेले होते ना म्हटलं, तेव्हा आमच्यासारखे म्हणा, इतर मित्र म्हणा किंवा त्यांचे मित्र म्हणा, यांनी त्यांना काही ना काहीतरी टोमणे मारलेले असेल. पण तुम्हाला जे आत्मबळ किंवा तुम्हाला पुन्हा एक वन्स मोर किंवा पुन्हा एकदा करण्याचा जो चान्स आहे ना म्हटलं, हे तुमच्या घरचेच देते. म्हणाल तर बाबू जाऊ दे, पुढच्या वेळेस लागतो, पुढच्या वेळेस करतो, मी आहे म्हणते. ठीक आहे, फक्त हे गोष्ट माहिती का घरच्यांची लक्षात ठेवायची. ठीक आहे, हे गोष्ट जर तुम्हाला लक्षात जर आली ना म्हटलं, जीवनात तुम्हाला मागं कोणीही खेचू शकत नाही. आपले प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजे, त्याचं फळे तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. आणि तुम्हाला पुरावे देण्याची गरज नाही. तुमच्यासोबतचे जे काही मित्र आहे, ठीक आहे, ते आजपर्यंत तुमच्यासोबत बसलेले होते, आज या ठिकाणी आलेले आहे. आणि आमचं असं मत आहे की प्रत्येकच वेळेस, ठीक आहे, या ठिकाणी प्रत्येकच भरतीमध्ये तुमच्यापैकी एक नवीन व्यक्ती या ठिकाणी असला पाहिजे. बस एवढीच आमची अपेक्षा आहे, बाकी काही नाही आहे. ठीक आहे, तर माहिती जसा मी विचार करत होतो, मी खाली जेव्हा म्हणजे टेबल वगैरे काहीच नव्हते, आम्ही खाली बसत होतो, जेव्हा माझ्यासोबतचे सगळे लागले, सगळे माहीत आहे, मी एकटाच राहिलो होतो. सर्वात टफ ग्राउंड माझं आणि मीच राहिलो. मी एकच विचार करत होतो, मला फक्त इथं बसायचं आहे, एक दिवस इथं बसून बोलायचं आहे. म्हणजे जसा बाकी मोटिवेशन करते ना, तसं मला मोटिवेट करायचं आहे. तुम्ही हे डोक्यात ठेवा का मला एक दिवस इथं सरांना हे सांगितलं पाहिजे, या बसा 2 शब्द बोला. हे डोक्यात ठेवा तुम्ही 100%. आणि माझी तर एवढी हिंमत नव्हती का मी 2 शब्द, सर म्हणत होते जेव्हा प्रोग्राम राहील काही जयंती राहील, तुमचं नाव तरी सांगा, इथं बोला. म्हणजे आता मी 100 जणांसोबत बोलू शकतो, घाबरत नाही कधी. म्हणजे तुम्हाला पण असं वाटणार समोर जेव्हा तुम्ही लागाल ना. आता धीरज म्हणे, धीरजची सवय, धीरज एकदम कमी वयात लागला, सर्वात पहिले लागलं, म्हणजे घबराट होते. म्हणजे तुम्ही जेव्हा इथं येऊन 2 शब्द बोलणार ना, समोर तुम्हाला काही घबराट काहीच नाही. तुम्ही 200 लोक समोर तुम्ही बोलू शकता, तुमच्या याच्यात म्हणजे एक कॉन्फिडन्स आहे. आणि आता आपली हिंमत वाढली आहे, आता आपलं पोरं आहे, माहिती सांगू शकतात, कळलं का तुमचा कुठे प्रॉब्लेम आला ते सॉल्व्ह करू शकता. जेव्हा क्लास स्टार्ट केला कोणी नव्हतं, आता तुम्हाला आपल्याला कोणालाही कॉल केला, जर सरांना जरी कॉल केला तर सगळे जे कॉन्टॅक्ट नंबर आहे, आपले कामं होऊ शकते. कळलं का? तर म्हणून बिनधास्त राहायचं. फक्त तुम्ही टेन्शन काय आता अभ्यासात, बस बाकी